आणि एवढंच नाही तर आता येणारी पहिली जी लोकसभा आहे तिकडे सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला दाखवणार आहे की तुम्ही भगव्यामध्ये छेद करण्याचं पाप केलेलं आहात. जो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे, लाखो हजारो वर्षाची त्याची परंपरा आहे, त्या भगव्याला तुम्ही डाग लावलात. तुम्हाला आता आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा भगवा काय असतो तो तिथे लाल किल्ल्यावरती पुन्हा फडकून मी दाखवतो. यावेळेला यांचा बोगस फडकं तिकडे फडकू द्यायचं नाही, अजिबात नाही. तो भगवा म्हणजे भगवा नाही, ते तो त्यांचा बुरखा आहे. पण इकडे आल्यानंतर जसं सिंधुदुर्ग किल्ल्याचं एक दर्शन घडतं तसंच या परिसरामध्ये बघू आपण जागा कोणती. इकडे धोत्राचा एक तो आहे, इकडे मला वाटतं पद्मगड आहे, इकडे कुठे एक मायनाक भंडारींचं छत्रपती शिवाजी महाराजांना साजेल असं स्मारक आपण करून दाखवल्याशिवाय राहायचं नाही, हे वचन मी तुम्हाला आज देतोय. बाकी गोष्टी मी जेव्हा निवडणुकीच्या वेळेला येईन तेव्हा बोलेन. पण मला असं वाटतं वैभव, तुझ्यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवलेला आहे ना. आणि मगाच्या 2 वेळेला असंच माझा संवाद होता, तेव्हा तुम्ही विनायक राऊत आणि वैभवला निवडून नसतं दिलं तर इकडे संपूर्ण गुंडागर्दी आणि गँगवॉर झालं असतं, जे काल परवाकडे कल्याणमध्ये घडलं. म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये आता गँगवॉर सुरू झालेलं आहे. मिंदे गँग आणि फडणवीस गँग, 2 गँग. आणि पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतोय, पोलीस हतबल झाले. म्हणजे कायदा आमच्या रक्षणासाठी आहे, तो कायदा जर का हतबल झाला असेल तर मग अशा गणपत गायकवाड उभे राहिले तर दोष कोणाला द्यायचा. मी गणपत गायकवाडची बाजू नाही घेत, पण गणपत गायकवाडने जे स्टेटमेंट केलंय त्यांनी सांगितलंच नाही की त्यांनी गोळ्या झाडल्या. पण एक लक्षात घ्या, तिकडे काय घडलं याचं सीसीटीव्ही फुटेज कोणी मागितलं होतं, ते खरं कोर्टात द्यावं लागतं. किती तत्परतेने पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गोळ्या कशा घातल्या त्याचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं. कोणी आणलं असेल. पण हे सीसीटीव्ही फुटेज जसं तुम्ही जनतेसमोर आणलं आणि तुम्ही सांगताय की जसा गणपत गायकवाड हा गुंड आहे, हा मारेकरी आहे, त्यांनी स्वतःच मान्य केले. पण मान्य करताना तो जे बोललाय त्यांनी सांगितले मिंध्यामुळे मला गुंडगिरी करावी लागली. मिंदे बसलाय, तो जोपर्यंत मुख्यमंत्री असतील, शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री असतील तोपर्यंत या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल. हे भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचं वक्तव्य आहे, आमदाराचं वक्तव्य. आणि त्याही पलीकडे जाऊन आता काल परवाकडे हेमंत सोरेनना अटक झाली. आता अरविंद केजरीवाल यांच्या मागे लागले, घोटाळा घोटाळा घोटाळा. मग त्यांना जर का अटक होत असेल तर गणपत गायकवाडनी जे दुसरं स्टेटमेंट केले की त्यांचे करोडो रुपये मिंध्यांकडे आहेत, त्याची चौकशी होणार आहे की होणार नाही, का चौकशी न करता क्लीन चिट ये मेरी मोदी गॅरंटी आहे, हे आम्हाला आता कळेल. आहे ना. 50 खोके तर गिळलेच, पण आता जे दिसेल ते खाऊ. जे तुम्ही इकडे सिंधुदुर्गात बघितलं आणि वेळेवर तुम्हाला मी खरंच धन्यवाद देतो. आणि मी मनापासून सांगतोय की मी इथून जे आता सुरुवात केलेले संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहे आणि महाराष्ट्राला सांगणार की काळजी करू नका, जर जनता एकवटली तर गुंड गाडला जाऊ शकतो. हे सिंधुदुर्गकरांनी दाखवून दिलेलं आहे. गुंड किती असला, तुमच्यापैकी कितीतरी असतील जमिनी ढापण्यासाठी धमक्या दिल्या जात होत्या ना तेव्हा, पण शिवसैनिक जर तेव्हा सोबत राहिला नसता आणि तुम्ही शिवसेनेसोबत राहिला नसता तर हा संपूर्ण जो कोकण किनारपट्टा आणि सिंधुदुर्ग आहे ते कोणाच्या तरी खासगी सातबाऱ्यावरती चढवलं गेलं असतं. ही आता सुरुवात झालेली आहे. आता खरी आपल्या अस्तित्वाची नाही, गुंडांच्या अस्तित्वाची लढाई आहे, माझ्या अस्तित्वाची नाहीये. भगवा तर त्यांना पुरून हजारो वर्ष त्यांना गाडून हा फडकतोच आहे. फक्त एक लक्षात घ्या की इतिहास हा बघत असतो. आपण ज्याला इतिहास 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 हा कोणी माणूस नसतो, पण तो एक कालखंड असतो आणि त्या कालखंडामध्ये कोण काय करतं ह्याची नोंद त्याला इतिहास साक्ष असतो. आणि अफजल खान ज्या वेळेला चालून आला होता त्यावेळेला तुम्ही इथे बाबासाहेब पुरंदरेंचा जाणता राजा बघितला असेल ना, बघितलं की नाही. त्याच्यामध्ये तो एक प्रसंग आहे. कान्होजी जेदे नाईक ते महाराजांकडे येतात लगबगीने आणि महाराष्ट्राला विचारतात कान्होजी का आलात. त्यांनी सांगितलं अफजल खान येतोय. मग नाही, एकदम खूप मोठ्या फौज फाटा घेऊन येतोय. आपल्या सगळ्या शिलेदारांना सुभेदारांना आणि सगळ्यांना पत्र पाठवलेत. हे बघा मला पण आलेले आहे पत्र की गप गुमान आम्हाला येऊन सामील हो, नाहीतर मुलाबाळांसकट कापला जाशील.
मग तुम्ही काय ठरवलं? आलास तर तुला वतनदारी मिळेल, सुभेदार होशील, आणखीन काही होशील, आमदार होशील, खासदार होशील, मंत्री होशील, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री होशील. मग महाराज म्हणाले मग काय, जा की त्याच्याकडे, तुम्ही सगळे सुखरूप राहा. आमचे सगळे सोयरे सुद्धा गेलेले आहेत, तुम्ही पण जा. आणि तेव्हा कान्होजी जे भडकले ते म्हणाले महाराज ही 5 पोरं मी घेऊन आलेलो आहे तुमच्या चरणी वाहून टाकायला. आणि त्यांनी तिकडे लोटा होता त्यातलं पाणी घेऊन त्यांच्या पायावर सोडलं. हे सोडलं पाणी मी माझ्या घरदारावर, हे सोडलं पाणी मी माझ्या मुलाबाळावर, पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मी माझ्या भगव्याची आणि माझ्या या शिवरायाची साथ मी सोडणार नाही. आता हे तुम्ही ठरवायचंय. कान्होजी जे नाही म्हटल्यानंतर त्यांचं नाव घेताना अभिमानाने ऊर भरून येतो, पण त्याचबरोबर खंडोजी खोपडा म्हटल्यानंतर साला गद्दार नाव राहतं, पण गद्दार म्हणून राहतं आणि निष्ठावान म्हणून राहतं. आपलं नाव इतिहासात काय कोरलं जाणार आहे, कसं कोरलं पाहिजे हे स्वतःची ठरवण्याची आता वेळ आलेली आहे.